2024च्या निवडणुकीत झटका बसलेल्या भाजपनं 3 वर्ष आधीच 2029ची तयारी सुरू केली. दलित आंबेडकरी समाजात पक्षाची पाळंमुळं रुजवण्यासाठी, थेट कनेक्ट निर्माण करण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चानं हा नवा सोशल प्रयोग हाती घेतला. काँग्रेसने सेट केलेल्या संविधान बदलण्याच्या नरेटिव्हला ब्रेक करण्यासाठी भारताची भीमज्योत यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओत भाजपची हीच भीमज्योत यात्रा 2029 मध्ये काँग्रेसच्या वोट बँकेला सुरुंग लावणार का याचं विश्लेषण करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. भाजपने घेतला 2024चा धडा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं हे आपण सर्वांनी बघितलंय. भाजप संविधान बदलणार या काँग्रेसच्या प्रचाराचा मोठा फटका आणि झटका भाजपला बसला. प्रचंड विजयाची सवय असलेल्या भाजपच्या जागा 303 वरून थेट 206 वर घसरल्या. जवळपास 100 जागांची ही घट भाजपसाठी मोठी धोक्याची घंटा होती. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की आंबेडकरी आणि संविधानावर अढळ विश्वास असणाऱ्या मतदारांनी भाजपला स्पष्टपणे नाकारलं. यातूनच धडा घेत आता भाजपने 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी 3 वर्ष आधीच सुरू केली आहे. आत्मनिर्भर भाजपकडे एक पाऊल. सध्या महाराष्ट्रात भाजप आंबेडकरी समाजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जातो. हे अवलंबित्व इतकं जास्त आहे की भाजपनं स्वतःची अशी स्वतंत्र आणि भक्कम दलित फळी उभारण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. केवळ मित्र पक्षांच्या भरोशावर राहूनच आगामी काळातील राजकीय लढाया जिंकता येणार नाहीत याची जाणीव राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला झाली. म्हणूनच आता भाजपने आंबेडकरी जनतेशी थेट नाळ जोडण्याचा आणि स्वतःच्या पायावर उभा राहणारा आत्मनिर्भर भाजप बनवण्याचा एक नवा प्रयोग राज्यात सुरू केलाय. भाजपचा नवा राजकीय शिलेदार. या नव्या आणि महत्वाकांक्षी प्रयोगाचा मुख्य चेहरा म्हणून भाजपनं विश्वजित अनिल कुमार गायकवाड यांना पुढे आणले. गेल्या फेब्रुवारीत महाराष्ट्र भाजपनं त्यांच्याकडे भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले विश्वजित गायकवाड हे सिव्हिल इंजिनियर आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या उदगीर मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ती जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्यानंतरही त्यांनी तत्कालीन मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता त्यात विश्वजित गायकवाड यांच्यावर फडणवीसांनी म्हणजेच महाराष्ट्र भाजपने थेट राज्याची जबाबदारी देत आंबेडकरी समाजात पाळंमुळं रुजवायची तयारी सुरू केली. भारताची भीमज्योत यात्रा आणि वैचारिक लढा. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतात विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपनं भारताची भीमज्योत नावाने एक राज्यव्यापी यात्रा सुरू केली. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून सुरू झालेली यात्रा थेट मुंबईतील चैत्यभूमीवर धडकणार आहे. ही केवळ एक राजकीय यात्रा नाही तर काँग्रेसच्या नरेटिव्हला थेट आणि वैचारिक आव्हान देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे बघितलं जातं. या यात्रेत आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा अत्यंत प्रभावी वापर केला जातोय. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसा विरोध केला होता याचा इतिहास या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीसमोर जिवंत केला जातोय. आजवर बाबासाहेबांना केवळ संविधानापुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून झाला, पण त्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे प्रत्यक्ष विचार काय होते हे यात्रेतून अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलं जातंय. आंबेडकरी तरुणाईला जोडण्याचा प्रयत्न केला जातो. काँग्रेसला थेट चॅलेंज. मोदी सरकारने मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया आणि अंत्योदय यासारख्या प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या योजनांमधून बाबासाहेबांचे आर्थिक विचार वास्तवात कसे उतरवले हे वेगवेगळ्या उदाहरणांसह समाजाला पटवून दिलं जाते. काँग्रेसच्या प्रचाराला नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आधीच वैचारिक पेरणी केली जाते. थोडक्यात काय तर विश्वजित गायकवाड यांना प्रदेशाध्यक्ष करत भाजपने काँग्रेसच्या दलित मतपेढीला धक्का देण्याचा वैचारिक संघर्ष सुरू केला. पण हा निव्वळ वैचारिक संघर्ष नाही तर 2029ची तयारी आहे. याला काँग्रेस कसं उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या नव्या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप आत्मनिर्भर बनेल का? काँग्रेसच्या वोट बँकेला धक्का बसेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.